बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी मयत अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणातील सत्य लवकरच महाराष्ट्रासमोर येईल असा दावा याचिकाकर्त्याचे वकील ॲडव्होकेट अमित कटार-नवरे यांनी केलेला आहे। अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून बाहेर काढल्यापासून ते ज्या मुंब्रा बायपासवर एन्काउंटर झाला त्या ठिकाणची तसंच कळवा रुग्णालयाची पाहणी कटार-नवरे यांनी केली। सत्य शोधून काढण्यासाठी त्यांनी घटनेचा क्राईम सीन रिक्रिएशन देखील केलेला आहे। यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्याचं त्यांनी सांगितलंय। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पोलिसांनी FIR केल्याची वेळ खरोखर जुळते का यासाठी त्यांनी घटनेचे क्राईम सीन रिक्रिएशन केलं, मात्र न्यायालयाचे निर्बंध असल्यानं या संदर्भात अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिलाय। मी पोलिसांच्या किंवा आरोपीच्याही बाजूनं नसून मला केवळ या प्रकरणातील सत्य महाराष्ट्रासमोर आणायचं आहे असं कटार-नवरे यांनी स्पष्ट केलंय। बदलापूर अत्याचार प्रकरणातील मयत आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी याचिकाकर्त्याचे वकील कटार-नवरे यांनी शनिवारी तळोजा जेलपासून ते गुन्हा घडलेल्या ठिकाणी तसंच कळवा रुग्णालयात जाऊन सर्व ठिकाणाची पाहणी केली। पोलिसांकडून ज्यावेळी हा एन्काउंटर झाला त्या दिवशी अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून संध्याकाळी 5:30 वाजता बाहेर काढण्यात आलं होतं। त्यानंतर मुंब्रा बायपास जिथं एन्काउंटरची घटना घडली तिथं संध्याकाळी 6 ते 6:15 पर्यंत पोहोचले होते। तळोजा जेल ते मुंब्रा बायपास खरंच तितका वेळ लागला का, तसंच मुंब्रा बायपास ते कळवा रुग्णालय किती वेळ लागला, या सर्व गोष्टी प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून तपासण्यात आल्या। या संदर्भात क्राईम सीन रिक्रिएशन करत यातील नेमके तथ्य काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील यावेळी वकिलांकडून करण्यात आला। शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता तळोजा जेलपासून ॲडव्होकेट कटार-नवरे सुरुवात केली। सर्व स्पॉटचे फोटो घेतल्यानंतर CIDच्या पथकानं जिथं जिथं पाहणी केली होती त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली। त्या परिसरातील आजूबाजूच्या दुकानदारांकडे तसंच चहा टपरीवाल्यांकडे देखील विचारपूस केली। न्यायालयात पुरावे सादर करण्यासाठी घटनास्थळाचे फोटो व्हिडिओ घेतल्यानंतर कटार-नवरे कळवा रुग्णालयात दाखल झाले। मृत अक्षय शिंदे याच्या परिवाराला अक्षय शिंदे याचा मृतदेह पाहण्यास किंवा अक्षय शिंदे याच्या शवाजवळ जाण्यास कळवा रुग्णालय प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। तर अक्षय शिंदे याला दहन करण्याबाबत कळवा रुग्णालयात प्रशासनाला अद्याप शनिवारपर्यंत कोणतेही शासनाकडून निर्देश आले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे।